हाय गाईज, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, आम्ही आज मतदान करून आलो. मी काय ते असं बोट बीट नाही दाखवत, ती लय चाललंय असं ना असं मी नाही दाखवत. तर मतदान करण्यासाठी सुट्टी घेतली होती, कारण एवढा सकाळ सकाळ 7ला चालू होतं, पण 7ला मतदान करून परत घरी येऊन आवरून जाणं होतच नाही. ह्यांनी पण आणि मी पण सुट्टी घेतली. मतदान करायला गेलो, आता आवरून गेलो, 2 वाजता गेलो. एवढी ताण बी लागलेली, एवढी भूक लागलेली, पण कुणी तिथं पाणी पिया म्हणा ना का कुणी नाश्त्याला द्यायना. नाश्त्याला वडापाव किंवा काहीतरी द्यायला पाहिजे ना. बऱ्याच तिथल्या बायका म्हणत होत्या इकडं मतदान झालं का इकडे जेवायच्या पंक्ती पाहिजे, पण आता ते कुणी करायचं? जेवणाच्या पंक्ती नका का नसणार, पण थोडाफार नाश्ता तरी पाहिजे म्हणजे मतदान करायचं, कारण लांबून लांबून लोक येतात. हा बरोबर काय त्यांच्या उपकारला येतात का? आपलं मतदान आहे, आपल्याला केलं पाहिजे. मतदान कशाला बुडवायचंय? कुणाला काय ना केलं पाहिजे, बरोबर का? मग गेलो मतदान करायला, तिकडून आलो. लय भूक लागली होती गावात, आम्हाला नाश्ता करायचा होता, मला मिसळ खावं. पण काय झालं ना, लय ताण बी लागली होती आणि आम्हाला लयच त्रास व्हायला लागला होता. त्याच्यामुळे आम्ही पटपट घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर मग ह्यांचा उपास होता, ह्यांना खिचडी नको म्हणले, यांना गुळ शेंगदाणे दिले आणि आम्ही बनवले असे म्हणजे भाकरी सकाळच्या बाजरीच्या आहेत मस्त अशा. आणि इथं बोंबलाची भाजी बनवली. भात पण सकाळचा आहे, आणि आता वाजलेले संध्याकाळच्या पार 4. तरी पण आता जेवण ही केलंच पाहिजे ना, भूक लागलेली म्हणल्यावर. आणि मी आता घेतले हे बीट कापायला घेतलेले. बीट खाते मी, कारण रक्ताची जरा शरीरात कमी असल्यामुळं डॉक्टरांनी मला बीट खायला सांगितलेले. नाहीतर मी ज्यूस करून पित असते बरं का. पण ते ज्यूसनी काय होते ना, लय राडा होतो, लय कुटाणा होतो. परत व्यवस्थित चावल्या जात नाही, चोथा आपण टाकून दिल्या जातो. ह्याचं कसं आपण सगळं चावून सरसकट फक्त साल्ट काढून खाऊन टाकतो, हे बारीक चावून. आणि ज्यूस केल्यावर कसं फक्त रस पिल्या जातो, आणि बाकीचं जे असतं ते चोथा मी काय करते, गाळून चहा गाळणीने मग चोथा आपण कुणी पण टाकूनच देतं. ज्यूसचा जास्त हे लागतं ना. मग म्हणलं आता जेवणाला बीटच कापावं, जेवतानीच खावं. मी जेवतानीच नाही खात, असंच खाते मी संध्याकाळी रोज कामावरून. सकाळचं घाई होत नाही, कामावरून आल्यावर रोज एक बीट आणि एक टमाटर कापते आणि मग असंच खाते. काय म्हणते त्याला, जेवणाबरोबर नाही खात. आणि मला आता काय होईल, पहिलं आवडत नव्हतं, पण आता हल्ली सवय लागली ना, तर ते आवडायला लागले मनानेच. सवय लागली बीट खायची. कसं दिसतंय? लय भूक लागली होती बरं का, एवढी भूक लागली होती ना. आम्ही पण थोडं थोडं गुळ शेंगदाणे खाल्ले, ह्यांनी खाल्ले, ह्यांना चहा करून दिला. म्हणलं ठीक आहे चला. आता मी मस्त बघत होते इकडं तिकडं, म्हणलं काहीतरी भाजी दुसरीकडं काय भागल का, पण शेंगदाण्याची चटणी बी नव्हती. आणि बघलं कढाया बघले, उचलून बघितले, पण काहीच भाजी नव्हती. म्हणलं ठीक आहे. मग बोंबील चिरले 2-3 होते. बटाटा होता, पण आता शनिवार असल्यामुळं भाजीला काही येत नाही, बटाटा काय खाऊ वाटणं. असं थोडंसं मस्त चमचमीत खाऊ वाटायला होतं. म्हणलं इंद्रायणी तांदळाचा भात आहे, मस्त बोंबलाचा रस्सा आणि बाजरीच्या भाकऱ्या अशा कडक झालेल्या आहेत मस्त. म्हणलं आता जेवणाचा बेत होईल मस्त असा. तर चला या जेवण करायला तुम्ही पण, मी पण आता जेवण करते. तर बघा बाजरीच्या भाकरी आहेत, मस्त असं बोंबलाची भाजी शिजली आणि इथं भात आहे. चला जेवण करायला. कोण राहिले जेवण करायचं? आमचा शंभू राहिला. आणि मला आता ब्लाऊज शिवाय टाकायला जायचं आहे बरं का. 2 ड्रेसला फिटिंग करायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवाय टाकायला जायचं आहे. जिथे मी टाकत होते त्या लेडीज गावाला गेल्या, त्याच्यामुळं काय राहिलं होतं तसं. तर आता लवकर जाऊन शिवायला टाकते. शंभूला पण आमच्या बीटा आवडतं ना बाळा. ज्यूस होय, ज्यूस उद्या सकाळ करू का. तर चला बाय. कसं काय वाटला जेवणाचा बेत आणि मतदानाचं कोणी एवढं मनावर घेऊ नका,
नाश्ता दिला किंवा हिला नाश्ता पाहिजे हे मी आपलं असंच बोलले, कारण ते तर चर्चा चालली होती सगळ्यांची, म्हणून मी पण बोलले. आणि ठीक आहे, असू द्या. चला, मतदानाची त्यांनाच गरज आहे असं नाही. त्यांनाच जे निवडणुकीला समजा उभा राहिल्या, जे निवडून आल्यात, त्यांनाच गरज आहे असं नाही. आपलं मतदान आहे, आपण पण मतदान करायचं आहे. आपण पण भारतात आहे याचा पुरावा, किंवा आपण पण नागरिक आहे, आपण माणूस आहे याचा सगळ्या गोष्टीचा पुरावा असतो. ठीक आहे, जाऊ द्या. मला काय एवढं राजकारणाविषयी बोलता येत नाही, मी अडाणी बाई आहे. चला, बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या सगळेजण जेवण करायला आता दुपारचं अनबा टोपलं आणि ते. तर हे असा जेवणाचा बेत आहे आमचा. घ्या, चला, लई भूक लागलेली मला. तर चला, बाय. या तुम्ही पण जेवण करायला. आणि बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करा.